अष्टविनायक रेसिडेन्सी व कोणार्क अपार्टमेंट येथे उत्स्फूर्त संवाद मिळावे, मारवाडी समाजाचा भाजपला जाहीर पाठिंबा। इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2022च्या पार्श्वभूमीवर अष्टविनायक रेसिडेन्सी व कोणार्क अपार्टमेंट येथे आज 2 ठिकाणी उत्साही आणि प्रभावी संवाद मेळावे संपन्न झाले। या दोन्ही ठिकाणी परिसरातील मारवाडी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी समाज बांधवांनी एकमुखाने आपले मत भारतीय जनता पार्टीला देण्याचा ठाम निर्णय जाहीर केला। या संवाद मेळाव्यांना भाजपचे प्रभागातील 4ही अधिकृत उमेदवार राजू अप्पासो पुजारी, तेजश्री अमृत भोसले, ज्योती नागेश पाटील आणि संतोष बाबूराव शेळके उपस्थित होते। मारवाडी समाजाच्या वतीने या 4ही उमेदवारांचे औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला। दोन्ही अपार्टमेंटमधील नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्याशी विविध स्थानिक समस्या व विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली। यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, लाईट व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांबाबत आपल्या समस्या थेट उमेदवारांसमोर मांडल्या। 4ही उमेदवारांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले। प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही 4ही जण एकत्रितपणे काम करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले। मारवाडी समाजाने भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत संपूर्ण पाठिंबा जाहीर केला। आमचा विश्वास भाजपवर असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आमचे मत भाजपलाच जाणार आहे, असे समाजाच्या प्रतिनिधींनी ठामपणे सांगितले। अष्टविनायक रेसिडेन्सी व कोणार्क अपार्टमेंट येथे झालेल्या या बैठका अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या। नागरिकांचा मोठा प्रतिसाद आणि समाजाचा जाहीर पाठिंबा यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे।